नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आलेलो आहे। माननीय शरदचंद्र पवार आधुनिक ऊस शेती विस्तार हा एक मुख्य प्रकल्प कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी आयोजित केलेला आहे। आता दिवसेंदिवस नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत। आपण बघतोय ड्रोन टेक्नॉलॉजी आली, AI टेक्नॉलॉजी आली, पण ही AI टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये कशी कामात येऊ शकते त्याचा एक उत्तम प्रात्यक्षिक या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राने दिलेला आहे। ऊस या पिकामध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येऊ शकतं त्यावरती हे प्रात्यक्षिक स्वरूपात बारामती KVKने या ठिकाणी रचना केलेली आहे। हे पिकाचं वाण जे आहे ते म्हणजे ऊस आणि जात जी आहे ती फुले 265 आहे। अशा वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी प्रॅक्टिकली दाखवण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी आपण बघितलं सविस्तर 4 ते 5 प्लॉट इथं केलेले आहेत। एक ट्रॅडिशनल पद्धतीने ऊसाचं उत्पादन आणि आधुनिक पद्धतीने जे AIचा वापर होतो त्या पद्धतीने ऊसाचं उत्पादन। आता ट्रॅडिशनल पद्धतीने साधारणतः 40 ते 50 टन जास्तीत जास्त 60 टनापर्यंतचं एकरी उत्पन्न निघतं आहे आणि हेच उत्पादन AIचा वापर करून 100 ते 120 टन प्रति एकर कसं निघू शकतं याचं हे प्रात्यक्षिक आहे। या ठिकाणी ऊस जो लावलेला आहे 2-3 व्हरायटी आहेत। आपल्याकडे ज्या व्हरायटी आहेत त्याच इथं पण वापर केलेला आहे, परंतु त्या व्हरायटीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। याचा जो स्पेसिंग दिलेला आहे दोन्ही रोजचा साधारणतः 7.5 फूट 8 फूटचा स्पेसिंग आहे आणि दोघं प्लांट्समधला जो स्पेसिंग आहे तो साधारणतः 1.5 फुटाचा 2 फुटापर्यंतचा आहे मॅक्झिमम। आता हे जे काही प्रॅक्टिकली स्वरूपात डेमो दाखवलेला आहे त्यामध्ये प्लांट्स वाढल्यानंतर आता हे साधारणतः 6 महिन्याचं 8 महिन्याचे क्रॉप्स आहेत। प्लांटला बांधणी करताना बांबूचा वापर करण्यात आलेला आहे आणि प्लांटची जर आपण आता हाईट बघितलं साधारणतः 15 फुटापर्यंत गेलेली आहे, जे की आपल्याकडे नॉर्मली 10 ते 12 फुटापर्यंत असते। आणि या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातले शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलेत। आपण त्यांना माहिती देत असताना हा एक नवीन विषय आज आपल्याला इथं बघायला भेटला। पुढे घ्या। हे आहे AI टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा वापर करून ऊस शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे। वरती आपण हे सॅटेलाईट, ब्लूटूथ कनेक्शन आणि त्याचा सेन्सर हा डायरेक्टली जमिनीमध्ये आलेला आहे। आता हा जमिनीमध्ये आलेल्यावरती हे वायरिंगच्या आपल्याला माध्यमातून दिसते, मध्ये काय ते दिसत नाही कारण तो जमिनीमध्ये आत टाकलेले साधारणतः 1 फूट आतमध्ये। मग याचा वापर काय होतो तर जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर वेदरचं सुद्धा इथे युनिटवरती असल्यामुळे या परिसरामध्ये 1 एकरमध्ये कोणते आजार येऊ शकत आहेत, कोणते पेस्टचा अटॅक आहे, त्यानुसार कोणत्या फवारण्या करायला पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला मोबाईलद्वारे किंवा आपल्या कम्प्युटराइज सिस्टीमद्वारे समजत आहेत। मग यामुळे ज्या डिफिशियन्सी आहेत, ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे त्याच्यावरती उपाययोजना करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकतं। जे आजार येत आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रिकॉशन घेता येऊ शकते। या सर्व गोष्टींचा वापर करून आपल्याला जास्त उत्पादन घेण्यासाठी मदत होते। साधारणतः हे ऊसाचं उत्पादन एकरी 100 ते 120 टनापर्यंतचं उत्पादन निघतं आहे आणि काही दिवसानंतर याच्यामध्ये सुद्धा अजून आधुनिकता येईल, ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि हे उत्पादन 150 टनापर्यंत पण जाऊ शकतं। मग आता हे जे ऊसामध्ये झालेलं आहे हे प्रत्येक पिकामध्ये सुद्धा येऊ शकतं। या KVK बारामतीमध्येच आपण जर समजा काही प्लांट्स बघितलेत, टोमॅटो वरती येतोय आणि खाली बटाटे पण येत आहेत। म्हणजे अशी विविध पिकांचं इथं रचना केलेली आहे आणि ही रचना इथं फक्त डेमोपुरतीच नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जर ठरवलं, हे तंत्रज्ञान समजून घेतलं तर प्रत्येकाची शेती सुजलाम सुफलाम होईल आणि आपला जो भारत देश आहे तो आर्थिक प्रगतीकडे जाऊ शकतो। आणि त्या माध्यमातून जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्यांच्यासाठी माझं आवाहन असेल की अशा टेक्नॉलॉजी समजून घ्याव्यात, या गोष्टींचा वापर करावा आणि या वापरच्या माध्यमातून आपल्या जे काही शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद असतील त्यांना जास्तीत जास्त उत्पादन होण्यासाठी मदत होऊ शकते। या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने आपणही उपस्थित राहून ही माहिती घ्या। धन्यवाद। नमस्कार।